नमस्कार, माय टीव्ही मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला पाहूया आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या बातम्या। पत्रकारावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेले 3 आरोपी छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी यादीतील फिर्यादी सुशील मारुतराव थोरात, वय 49, धंदा पत्रकार, राहणार राज्य कर्मचारी सोसायटी, समतानगर, सावेडी, अहिल्यानगर यांची मारुती ऑल्टो कारला इसम नामे सोनू कहक याने त्याच्याकडील मोपेड गाडीने धडक दिल्याची कारणावरून तसेच आरोपीचे विरोधी बातम्या लावण्याच्या कारणावरून सोनू कहक, पप्पू मते, विकी ढवण, प्रशांत निकड व अनोळखी पहिलवान अशांनी फिर्यादी व त्यांच्या मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच सोनू कहक इतरांनी फिर्यादीस खाली पाडून डोक्यात पाठीवर दगडाने मारहाण केली व गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 717/2026 BNS कलम 109(1), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(2), 191(3), 190 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगर शहरातील पत्रकारास झालेल्या मारहाणीच्या घडलेल्या घटनेची प्राथमिक माहिती मिळताच माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तत्काळ आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले। त्या अनुषंगाने श्री संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, संदीप दरवडे व पोलीस अंमलदार संदीप पवार, योगेश भिंगारदिवे, अतुल लोटके, शाही शेख, राहुल द्वारके, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सुनील मालणकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड अशांचे 2 पथके तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। साम न्यूजचे पत्रकार सुशील मारुतराव थोरात व 49 वर्ष यांच्यावर दिनांक 20/8/2026 रोजी पाईपलाईन रोड HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला झाला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब यांनी या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपितांना तत्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI जाधव व PSI दरवडे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेगवेगळे पथक तयार करून 2 वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आले होते। सदर गुन्ह्यातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व इतर आवश्यक गोष्टींचा उपयोग करून तपासात जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांचा उपयोग करून सदर आरोपींचा शोध घेत होतं। सदरच्या आरोपींचा पथकाने राजगुरुनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, सुपा, संभाजीनगर या परिसरात शोध घेतला। आज पहाटे या गुन्ह्यातील आरोपी हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळूज MIDC परिसरात येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पथक पाठवून सदर ठिकाणाहून या गुन्ह्यातील 3 आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरड हे 3 आरोपी मिळून आलेले आहेत। सदर आरोपितांना अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे। तोफखाना पोलीस स्टेशन हे पुढील तपास करत आहेत।